श्री स्वामी समर्थ. प्रियाज लाईफ यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये दत्त जयंतीला आपल्याला एक खास उपाय आहे तो करायचा आहे. तो म्हणजे उमराच्या झाडाचा आपल्याला हा उपाय आहे तो करायचा आहे. तर तो उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे, आपली कोणती इच्छा मनोकामना असू द्या, आपलं कोणतंही संकट असू द्या, तर ते दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय आहे तो अतिशय प्रभावशाली उपाय हा असणार आहे. या दिवशी केलेले उपाय आहेत हे लवकरात लवकर फलित ठरतात, कारण या दिवशी दत्त तत्व आहे ते 1000 पटीने जागृत झालेलं असतं. त्यामुळे आपण हा उपाय आहे तो जरूर नक्कीच करावा. तर उपाय हा स्त्री, पुरुष, मुले, मुली अगदी प्रत्येकजण हा उपाय आहे ते करू शकतात. हा उपाय करत असताना आपल्याला फक्त प्रदोष काळामध्ये आहे तो करायचा आहे. म्हणजेच की हा उपाय तुम्ही संध्याकाळी 4 वाजल्यापासून संध्याकाळी 7 ते 7:30 पर्यंत हा उपाय आहे तो कधीही हा करू शकता. जेथे साक्षात दत्त महाराजांचा वास असतो तेथे औदुंबराचं झाड आहे. औदुंबराच्या झाडामध्ये साक्षात दत्त महाराजांचा वास असतो. औदुंबराच्या झाडाला आपण उमराचं झाडही म्हणतो. 21 गुणांनी परिपूर्ण असलेल्या या औदुंबराच्या झाडाखाली दत्त महाराजांनी साधनाही केलेली होती. पृथ्वीवरील कल्पवृक्ष म्हणजेच औदुंबराचे झाड आहे. या औदुंबराच्या झाडाची मनोभावे पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा अपेक्षा आहेत ह्या पूर्ण होतात. भगवान श्रीहरी विष्णूंनी औदुंबराच्या झाडाला वरदान दिलं होतं की औदुंबराच्या झाडाची जो कोणी मनोभावे श्रद्धेने पूजा करेल त्याच्या सर्व इच्छा अपेक्षा आहेत ह्या पूर्ण होतील आणि सर्व पापांचा नाश आहे तो होईल. फक्त या झाडाचं दर्शन घेतल्याने आपल्यातील उग्रता शांत होईल. या झाडाला नेहमी फळे येतील असाही आशीर्वाद आहे तो भगवान विष्णूंनी औदुंबराच्या झाडाला हा दिला होता. प्रदक्षिणा घातल्याने अपत्ती दूर होतात. दत्त महाराजांनी औदुंबराच्या झाडाखाली द्रुहसिंह मंत्राची उपासना केली होती. औदुंबराच्या झाडाखाली एक ब्राह्मण जरी आपण जेवण्यासाठी जर घातलं तर आपल्याला अनेक ब्राह्मणांना जेवण घातलेल्याचं पुण्यफळ आहे ते आपल्याला मिळतं. तसेच या औदुंबराच्या झाडाखाली आपण मनोभावी अगदी भक्तीने आणि श्रद्धेने जर मनापासून जर मंत्रजप जर केला तरीही आपल्याला त्या सेवेचं अनंत पटीने पुण्य आहे ते मिळते. औदुंबराच्या झाडाची पूजा केल्याने घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य, धन, धान्य यांची कमतरता कधीही भासत नाही. म्हणूनच आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी आपल्या जवळपास जर कुठे जर औदुंबराचं जर झाड जर असेल तर त्याची आपल्याला पूजाही करायची आहे. या दिवशी या झाडाची पूजा करण्यास विशेष असं महत्त्व आहे. म्हणून आपण जरूर आहे ती या झाडाची पूजा आहे ती करावी. तसेच आपल्याला या दिवशी उपाय हा कोणता करायचा आहे तर ते आता आपण पाहूया. तर आपल्या जर जवळपास जर औदुंबराचे जर झाड असेल तर आपल्याला त्याची पूजा आहे ती आपल्याला कशाप्रकारे करायची आहे. या दिवशी आपल्याला कोणत्याही प्रकारची काळी जी वस्त्र आहेत ही आपल्याला घालायची नाहीत. पूजा करतानाही घालू नका आणि या दिवशी दिवसभर म्हणजे आपण या रंगाची कपडे आहेत ही वर्ज आहे ती करावी. त्याचबरोबर आपल्याला पूजा ही कशी करायची आहे तर औदुंबराच्या झाडाखाली आपल्याला ज्यावेळेस आपण पूजा करण्यासाठी जाणार आहोत त्यावेळेस आपल्याला एक तांब्या आहे ते पाणी न्यायचं आहे. त्याचबरोबर त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर आहे ती टाकायची आहे. त्याचबरोबर आपल्याला गाईचं जे कच्चं दूध आहे तेही घेऊन जायचं आहे. हळदी कुंकू, अक्षदा, फूल, दिवा, तुपाचा दिवा नेऊ शकता, धूप, अगरबत्ती अशा प्रकारे आहे हे सर्व साहित्य आहे ते आपल्याला घेऊन जायचं आहे. प्रथम आपण गेल्यानंतर त्या झाडाला आहे ते आपल्याला पाणी आहे ते अर्पण करायचं आहे आणि त्या ठिकाणी थोड्याशा अक्षदा आहेत त्या आपल्याला ठेवायच्या आहेत आणि त्या अक्षदावरती आपण तुपाचा दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे. दक्षिण दिशेला त्या दिव्याचं तोंड होऊ नये. बाकी दुसऱ्या कोणत्याही दिशेला जरी झालं तरी चालेल, फक्त दक्षिण दिशेला आपल्याला करायचं नाही. अशा प्रकारे तो प्रज्वलित करायचा आहे. नंतर आपण त्या दिव्याची पूजा आहे ती करून घ्यायची आहे. दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल, अक्षदा सर्व काही अर्पण करून दिव्याला नमस्कार करून घ्यायचा आहे. यानंतर औदुंबराच्या झाडाची आपल्याला पूजा आहे ती करायची आहे. सर्वप्रथम झाडाला पाणी अर्पण करावे आणि यानंतर कच्चे दूध अर्पण करावे. अष्टगंध आहे ते लावून घ्यायचं आहे, हळदी कुंकू लावायचं आहे. त्याचबरोबर अक्षदा आहेत ह्याही आपल्याला अर्पण करायचं आहे. धूप दीप आहे हे दाखवून घ्यायचं आहे. हे सर्व करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा मंत्र जो आहे तो आपल्याला करायचा आहे. त्याचबरोबर या झाडाखाली बसून आपल्याला जर सेवा जर केली तर ती अतिशय प्रभावशाली सेवा होती. जी तुमची इच्छा असेल तर ती इच्छा आहे ती पूर्ण होतेच म्हणजे होतेच. आणि किंवा तुमची एखादी समस्या असेल तर तीही तुम्ही जर व्यक्त जर केली तिथे आणि महाराजांना जर सांगितलं माझी ही अडचण आहे, ही समस्या आहे ती दूर व्हावी आणि तुम्ही त्या ठिकाणी ही जर सेवा जर केली तर ती तुमची समस्या आहे ती दूर होते म्हणजे होते. एवढा हा प्रभावशाली उपाय आहे. खरंच या दिवशी 1000 पटीनं दत्ततत्व हे जागृत झालेलं असते. त्यामुळे जर तुमच्या जवळपास जर झाड असेल तर ही सेवा आहे ती जरूर करा. ती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा 108 वेळा मंत्रजप आहे तो करा. त्याचबरोबर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हाही मंत्रजप आहे तो आपल्याला 108 वेळा म्हणजे एक माळ आहे तो आपल्याला मंत्रजप आहे तो आपल्याला त्या झाडाखालीच बसून आहे तो आपल्याला करायचा आहे. आणि यानंतर तुमची जी काही इच्छा असेल, अपेक्षा असेल, जी अडचण असेल, समस्या असेल ती महाराजांना आहे ती सांगायची आहे त्या ठिकाणी आपल्याला. आणि
त्यानंतर आपण काय करायचं आहे की त्या झाडाखाली थोडीशी माती आहे ती आपल्याला येताना आपल्या घरी आहे ती थोडीशी घेऊन यायची आहे. यानंतर ती माती आहे ती आपल्याला देवघरामध्ये आहे तिथे एका जागेवरती आहे ती ठेवायची आहे आणि नंतर जो पुढचा गुरुवार येणार आहे त्यावेळेस ती माती आहे ती आपल्याला पाण्यामध्ये विसर्जित आहे ती करायची आहे. बघा, तुमची इच्छा आहे ती 100% आहे ती नक्कीच पूर्ण झालेली असणार. एवढा हा प्रभावशाली उपाय आहे. आपण फक्त भक्तीने आणि श्रद्धेने आहे ते हे करा आणि आपली दत्त महाराज आहेत ही इच्छा अपेक्षा आहे ती नक्कीच आहे ते पूर्ण करतील. हा उपाय अगदी साधा सोपा आहे पण अतिशय प्रभावशाली हा उपाय आहे. जरूर हा उपाय आहे तो करून पाहावा. श्री स्वामी समर्थ.